अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। आज मी जो उपाय सांगणार आहे तो अतिशय महत्त्वाचा उपाय आहे। उपाय जो आहे तो स्वामी समर्थ महाराजांचा आहे आणि उपाय जो करायचा आहे तो घरातल्या नवरा बायकोनी करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे। बघा, बऱ्याच लोकांना स्वतःचं घर नसतं, काही लोकांची नोकरी साधी असते, काही लोक मजुरी करत असतात, काही लोक शेतकरी असतात, काही लोकांचं एकत्र कुटुंब असताना घर बांधलेलं असतं आणि कुटुंबात विभक्तपणा, भाऊ भाऊ वेगळे राहिल्यानंतर एकाला साधं घर येतं आणि एकाला चांगलं घर येतं। काही जणांचं कष्ट करूनही काही कारणामुळे घर होत नाही आहे, काही जणांचं घर घेण्याची इच्छा असते पण योग्य ठिकाणी घर मिळत नाही, योग्य वेळेत घर घेता येत नाही। ह्या सगळ्या अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात। मग आता बघा, हल्ली मुलांचं लग्न करण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला विचारलं जातं की तुमचं घर फ्लॅट आहे का, पुण्यामध्ये फ्लॅट आहे का, ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात। बऱ्याच लोकांच्या पूर्वीची घरं जी आहेत ती जशीच्या तशी आहेत, काही पैशाच्या अडचणीमुळे लोक घरं बांधत नाही आहेत। तर तुमच्या स्वतःचं हक्काचं चांगलं घर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय मी सांगणार आहे। उपाय साधाच उपाय नक्की करायचा आहे। उपाय करत असताना फक्त श्रद्धा, विश्वास, प्रामाणिकपणा आणि कर्म चांगले आणि त्याचबरोबर तुम्हाला कष्ट करायचे आहे, प्रयत्न करायचे आहे। आता घर, मी हा उपाय सांगितला की तुम्हाला लगेच त्या उपायानं घर होणार आहे का? नाही। तुम्ही काम करायला पाहिजे, प्रामाणिक कष्ट करता, त्यातून पैसा जास्त, चार पैसे तुम्ही राखून ठेवले पाहिजेत, शिल्लक ठेवले पाहिजेत। ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजेत। आणि त्या गोष्टी कसं असतं, आपल्याकडे आज पैसे आहेत खूप, आपण एका ठिकाणी घर फ्लॅट बघायला जातो किंवा जागा बघायला जातो आणि व्यवहार आपला काही कारणास्तव कॅन्सल होतो, कारण ज्या प्लॉटचा मालक असतो तो अचानक आपल्याला दर जादा सांगणं किंवा तुमचे फ्लॅट जिथं आहे तिथं बिल्डर तुम्हाला पसंत पडणं नाही किंवा बिल्डर त्याचे रेट वाढवून लावतो किंवा तुम्हाला घर बांधायचं आहे पण पैशाची अडचण अचानक येते, पैसे कमी पडतात। ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या होत असतात। तर ह्या गोष्टी होणे, तुमच्या वेळेत तुम्हाला घर मिळावं, घराचं स्वप्न तुमचं पूर्ण व्हावं, ह्यासाठी हा उपाय। काय करायचं बघा, नवरा बायको दोघांनी मिळून स्वामी समर्थ महाराजांचं तुमच्या जवळपास केंद्र, मठ असेल तर तिथं जायचं। तिथे गेल्यानंतर एक श्रीफळ घरातून घेऊन जायचं, त्यानंतर फुलं घ्या पिवळी, अगरबत्ती घ्या, हे सगळं घेऊन जायचं। जाताना केळी किंवा पिवळी मिठाई घेऊन जावा। बेसनचे लाडू महाराजांना अतिशय प्रिय, ते बेसनचे लाडूसुद्धा तुम्ही तिथं घेऊन जायचे। ह्या सगळ्या वस्तू तुम्ही जाताना घेऊन जायच्या। गेल्यानंतर उजव्या हातामध्ये तुमच्या नवऱ्याकडे नारळ द्यायचा, पहिल्यांदा फुलं अर्पण करा, महाराजांच्या समोर बेसन लाडू किंवा जे काही तुम्ही प्रसाद, केळी मिठाई नेले ते ठेवा, अगरबत्ती लावा आणि नारळ तुमच्या नवऱ्याच्या हातामध्ये द्या। दोघांनी मिळून स्वामी समर्थ महाराजांना संकल्प करून प्रार्थना करायची, स्वामी समर्थ महाराज, आमच्या घराचं स्वप्न तुम्ही लवकर पूर्ण केलं आहे, आम्हाला आमच्या मनासारखं तुम्ही घर बांधून दिलं आहे, ते घर तुम्ही जे महाराज दिलं आहे ते तुमचं घर आहे, फक्त आम्ही त्या घरामध्ये राहतो आणि ते घर तुम्ही आम्हाला स्वतः तुमच्या हक्काचं दिलेलं आहे, त्या घरामध्ये मनासारख्या गोष्टी तुम्ही दिलेल्या आहेत, असं बोलायचं। श्रीफळ स्वामी समर्थ महाराजांच्या तिथं ठेवायचा आणि त्यानंतर घरी निघून यायचं। घरी निघून येत असताना आधेमध्ये कुठेही थांबायचं नाही आणि घरी आल्यानंतर ही गोष्ट कुणालाही सांगायची नाही, कारण बघा, आपल्याला इतका आनंद झालेला असतो ह्या गोष्टी केल्यानंतर की आपण लगेच लोकांना सांगत असतो, मी केंद्रात जाऊन आलो, मी घरासाठी संकल्प केला, मी घरासाठी प्रार्थना करून आलो। ह्या गोष्टी अजिबात तुम्ही कुणाला बोलायचं नाही जोपर्यंत तुमचं घर होत नाही तोपर्यंत। दुसरी गोष्ट, हा पहिला उपाय। दुसरी गोष्ट, तुम्ही दररोज व्यंकटेश स्तोत्र नवरा बायको दोघांनी मिळून घरामध्ये वाचायचं आहे। समजा तुम्ही घरातले 2, 3, 4 जी काय मुलं असतील, तुम्ही असाल, सासू सासरे असाल, प्रत्येकाने मिळून, सगळ्यांनी मिळून जर व्यंकटेश स्तोत्र दररोज 2 वेळा वाचला तर तुम्हाला त्याचासुद्धा फायदा होईल। तिसरी गोष्ट, प्रत्येक महिन्यात जोपर्यंत तुमचं घर होत नाही, वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, जर तुम्ही मॅनिफेस्टिंग करून दररोज
माझं घर झालेलं आहे, स्वामी समर्थ महाराजांनी माझं घर स्वतःचं मला हक्काचं घर दिलेलं आहे असं म्हणत जर उपाय केला तर तुम्हाला त्याचा फायदा लवकर होणार आहे. 1 वर्षाच्या आत घर होणार आहे. जोपर्यंत तुमचं घर होत नाही तोपर्यंत प्रत्येक महिन्यात गुरुचरित्राचं संकल्पयुक्त एक पारायण करायचं. मग हे पारायण तुम्ही 1 दिवसाचं करा, 3 दिवसाचं करा, 7 दिवसाचं करा. फक्त संकल्प करून तुम्ही हे पारायण करायचं की आमचं घर स्वतःचं हक्काचं स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज तुम्ही आम्हाला लवकर दिलेलं आहे असं म्हणून हे पारायण जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत प्रत्येक महिन्यात करायचं. दररोज 2 वेळ व्यंकटेश स्तोत्र वाचायला अजिबात विसरायचं नाही आहे. सगळ्यांनी मिळून वाचलं तर अतिशय चांगलं. त्यानंतर बघा घरामध्ये नवरा बायको असू दे किंवा स्त्रीनं असू दे, कर्ता पुरुष असू दे, वेळ असेल नवऱ्याला तर ठीक, नसेल तर पत्नीने दररोज स्त्री सुक्त आणि पुरुष सुक्त वाचायचं आहे. न चुकता दररोज स्त्री सुक्त आणि पुरुष सुक्त वाचायचं. मग ते तुम्ही दिवसभरात कधीही वाचा. देवघरात बसून वाचा किंवा कुठेही, फक्त घरामध्ये बसा, बेडरूममध्ये बसू नका. हॉलमध्ये बसा, किचनमध्ये बसा, देवघरात बसा, कुठेही बसून वाचला तरी चालतंय. त्यानंतर बघा घरातल्या करत्या पुरुषानेच, आता स्त्री सुक्त पुरुष सुक्त मी कुणी वाचलं तर चालतंय म्हणून सांगितलं नवरा बायकोला, पण करत्या पुरुषानंच विश्वकर्मा चालीसाचं पठण दररोज करायचं. दररोज विश्वकर्मा चालीसाचं पठण करायचं. हे करत असताना सुद्धा पहिल्या दिवशी तुम्ही ज्या दिवशी केंद्रात जाऊन तुम्ही संकल्प करून नारळ अर्पण करून आलेला असता महाराजांना, त्याच दिवशी घरामध्ये कर्त्या पुरुषानं देवघरात बसून संकल्प करायचा आणि विश्वकर्मा चालीसाचं पठण करायला सुरू करायचं. जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत विश्वकर्मा चालीसा वाचायचा. हे जर तुम्ही उपाय दररोज प्रामाणिक आणि घर होईपर्यंत जर केले, स्वामी समर्थ महाराजांना विनंती केली, प्रार्थना केली, तर स्वामी समर्थ महाराज तुम्हाला लवकरच वर्षाच्या आत घर देतील. कारण स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाजवळ जो जाईल त्याला स्वामी समर्थ महाराज कधीच रिकामं ठेवत नाहीत. कारण जिथे स्वामी पाय तिथे नेऊन काय, म्हणजे जिथं स्वामींचे चरण आहेत, चरणाजवळ तुम्ही गेलाय तर स्वामी समर्थ महाराज तुम्हाला भरभरून सगळं देणार. फक्त विश्वास ठेवा. स्वामी समर्थ महाराजांचा कुठलाही तारक मंत्र असू दे, जप असू दे, हे सगळं तुम्ही करत असताना स्वामी समर्थ महाराज त्याची परतफेड तुम्हाला कुठल्या नाही कुठल्या रूपात लगेच देत असतात. अजून एक सांगायचं राहिलं, ज्यावेळेला तुम्ही केंद्रात जाता, ज्यावेळेला श्रीफळ अर्पण करता घरासाठी संकल्प करून, त्यावेळेला 1 वेळ, 3 वेळ, 5 वेळ, 7 वेळ, 11 वेळ शक्य होईल तेवढ्या वेळेला तारक मंत्र 1 माळ किंवा 11 माळ स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आणि स्वामी महाराजांना सांगून तुम्ही यायचं. हे उपाय नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी नवीन असतील व्हिडिओ बघणारे त्यांनी माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांचं घर, ज्यांना घराची अडचण आहे, ज्यांचं घर नाही त्यांचं घर लवकर पूर्ण झालं असं मी स्वामीचरणी मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ महाराज.